या ठिकाणी मला अभिमानाने सांगायचं आहे की सुधाकर शृंगारे हे जरी कमी बोलत असले तर मी त्यांचा रेकॉर्ड घेऊन आलो आहे। बसवराजजी, 513 प्रश्न लोकसभेत मांडणारा महाराष्ट्रातला पहिल्या 10 नंबर मधला पहिला खासदार आहे। 513 प्रश्न लातूर लोकसभेकरता लोकसभेच्या सभागृहात ज्यांनी मांडले असे सुधाकर शृंगारेजी या ठिकाणी आपल्या समोर उमेदवार म्हणून आहे। अनेक चर्चा झाल्या लोकसभेमध्ये, 68 चर्चेमध्ये सुधाकर शृंगारेंनी भाग घेतला आणि जे काही या ठिकाणी आतापर्यंत मग रेल्वे मंत्रालय असेल, रोड मंत्रालय असेल, विमान मंत्रालय असेल, केंद्र शासनामधले सर्व मंत्रालय, जेवढ्या वेळा मी दिल्लीला गेलो सुधाकर शृंगारे कुठल्या तरी मंत्रालयामध्ये काही ना काही आणण्याकरता बसले होते। खऱ्या अर्थाने असा एक सज्जन, इमानदार, चांगला कार्यकर्ता निवडणुकीमध्ये उभा आहे। बंधूंनो, मला या ठिकाणी बसवराजजी पाटील साहेब आणि अर्चनाताई चाकूरकर ताई यांचे आभार मानाचे अभिनंदनही करायचं आहे। त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये या महायुतीच्या नेत्यासमोर मी सांगेल, भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा अनेक लोक अनेक त्या ठिकाणी टिप्पणी त्या ठिकाणी आल्या। आमच्या पत्रकार बंधूंनी त्या ठिकाणी काही टिप्पणी केल्या, कारण या ठिकाणी लातूरचा पत्रकार बंधू सुद्धा अत्यंत अनेक दिवसापासून अभ्यासू आणि व्यक्तिमत्व असलेले पत्रकार बंधू आहेत। तुम्ही आपापले कायच लावले, पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो, अर्चनाताई आणि बसवराजजींनी जेव्हा पक्षप्रवेश केला, देवेंद्रजी, मी आणि महाराष्ट्राचे सर्व नेते होतो, मोदीजींच्या विकसित भारताच्या गॅरंटीला साथ देण्याकरता माननीय बसवराजजींनी, अर्चनाताईंनी पक्षप्रवेश केला। त्यांनी कुठलंही पक्षाकडनं कोणती अपेक्षा व्यक्त केली नाही आणि मोदीजींचा विकसित भारताची गॅरंटीला साथ देण्याचा प्रयत्न केला। सुधाकर शृंगारेला आपण एकमत दिलं, मोदीजी प्रधानमंत्री झाले। मला कोणतरी काँग्रेसचा एक नेता काल विचारत होता की सुधाकर शृंगारेंनी आपल्या लोकसभेमध्ये काय आणलं, जरा पत्रकार बंधूंना लिहून घ्या की सुधाकर शृंगारेंनी त्या ठिकाणी कमी वेळेमुळे मांडलं नाही। पण मी त्या ठिकाणी सांगतोय बंधूंनो, 3,05,977 लोकांना प्रधानमंत्री किसान योजनेत राज्य सरकारचे 6,000 आणि प्रधानमंत्री मोदीचे 6,000 रुपये शेतकऱ्याच्या डायरेक्ट थेट खात्यामध्ये देण्याचा माननीय मोदीजींनी निर्णय घेतला। लातूर लोकसभेमध्ये 16,57,877 लोकांना मोफत अन्न देण्याची योजना मोदीजींनी सुरू केली। 4,25,346 लोकांकडे आयुष्यमान भारतचं कार्ड, तुमच्या जीवाचं कमी जास्त झालं तर 5 लाख रुपयाचं कार्ड त्या ठिकाणी तुम्हाला विमा म्हणून मोदीजीने दिलं। 29,765 लोकांना घरकुलाचा लाभ आणि 30,000 नवीन घरकुल मंजूर झाले। 2,10,915 लोकांना इज्जत घर शौचालयाचं निर्माण त्या ठिकाणी झालं। 1,77,004 लोकांना घरामध्ये नळ कनेक्शन मोदींच्या सरकारमध्ये पोहोचलं। 1,78,248 लोकांना दीनदयाळ अंत्योदय योजनेचा लाभार्थी या लातूर लोकसभेत आले। 12,123 लोकांना उज्ज्वला गॅसमधून सबसिडी आणि कनेक्शन मिळाले। 2,55,643 लोकांना श्रमिकांना न्याय मिळाला। 42,862 लोकांना PM कौशल योजनेमध्ये बंधू भगिनींनो त्या ठिकाणी योजनेचा लाभ मिळाला। जवळपास 46,000 लोकांना PM किसानमध्ये PM मुद्रा योजनेमध्ये लाभ मिळाला। आणि बंधूंनो, जेव्हा तुमचा माझा जीव धोक्यामध्ये होता, संपूर्ण जग परेशान होतं, दरवाजे लागले होते, उद्या कोण जाईल, उद्या कोणाची खबर येईल, असे एक दिवस बघितले। तुमच्या माझ्या घरातला कोण जीव जाईल, कुणाची खबर येईल हा पता नव्हता। अशा कोरोनाच्या संक्रमणातून आपल्या सर्वांना बाहेर काढण्याकरता एकही पैसा न घेता मोदीजींनी आपल्या सर्वांचं जीवन सुरक्षित केलं। मोदीजींनी आपल्या सर्वांचं जीवन सुरक्षित केलं। एक कमळाचं मत बघा,
मी वाचून दिलेल्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती त्याला